गणेशोत्सवाला आता अवघे काही दिवस राहिले, त्यामुळे जर बघितलं तर किराणा मालाची दुकानं भरभरून गर्दी झालेली पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात जे ग्राहक आहेत ते श्रावण असेल त्याचबरोबर गणेशोत्सवासाठी माल खरेदी करण्यासाठी आतापासूनच गर्दी करायला आलेले पाहायला मिळतात. मात्र जर बघितलं तर दरांमध्ये वाढ झाली आहे. मी आता हे इथे तांदूळ बघितलं तर विविध प्रकारचे तांदूळ आहेत तिथे. जर बघितलं तर एकूणच दर आहेत ते जवळजवळ 30% वाढलेत असं इथले व्यवस्थापक सांगतायत. माझ्यासोबत इथले व्यवस्थापक आहेत. मला सांगा, गेल्या वर्षी तुलनेत म्हणजे सर्वाधिक जर खपत असेल तर तेल खपतं, त्यानंतर तांदूळ, चुरडा असेल, यांचे या वस्तूंचे दर कशा पद्धतीने? तरी मागल्या वर्षापेक्षा ह्या वर्षी तेलाचे दर वगैरे तांदळाचे दर खूपच वाढलेत. म्हणजे जे तांदूळ आपला पहिल्यांदा 40 रुपये 42 रुपये किलो होता किंवा 45 रुपये किलो होता, तो तांदूळ आजच्या ह्याच्यात बघायला गेला तर 55 रुपये वगैरे किलो आहे. 55 रुपये 60 रुपये 10-15 रुपये किलो दर वाढले तांदळात. आणि तेलामध्ये पाहायला गेलं तर नाही नाही म्हटलं तर प्रत्येक तेलामध्ये कंपन्यांनी आता ग्रॅमेज कमी केले, त्यानुसार दर बघायला गेले तर त्याचेही दर खूप वाढलेत. आता एक 10 ते 15 रुपयानं लिटरला तेल वाढलेलं आहे. म्हणजे 1 लिटर तेलाची पिशवी आता येत नाही. आता 1 लिटरची तेलाची पिशवी येत नाहीत. प्रत्येक कंपनीने कोणी 700 ग्रॅम, कोणी 800 ग्रॅम, कोणी 840 ग्रॅम, 850 ग्रॅम असे तेलाचे म्हणजे हे काढलेत. तुलनेत तेल वाढले, मात्र त्यांनी ते लोकांना समजू नये म्हणून ग्रॅम कमी केले. हा, लोकांना समजू नये म्हणून प्रत्येक कंपनीने ग्रॅमेज कमी केलेलं आहे. हा. मला सांगा, तुरडा असेल, तुरडाचे दर कसे आहेत? त्याचबरोबर साखर सगळ्यात जास्त खपते. दरवर्षी साखर आपली नाही नाही म्हणलं तर एक साधारणतः 42 रुपये 50 रुपये किलो असायची जास्तीत जास्त. पण ह्या वर्षी पाहायला गेलं तर आता 53 ते 54 रुपये किलो साखर झालेली आहे. तसंच बघितलं तर लोक कोकणात करंज्या बनवतात. त्या करंज्यासाठी बेसन असेल किंवा चणा डाळ असेल, ही सुद्धा मोठ्या प्रमाणात खपते. त्याचे दर काय? चणा डाळ ही गेल्या वर्षापेक्षा नाही नाही म्हटलं तर एक 10 रुपये किलोला पर किलोला वाढ आहे सध्याच्या ह्याच्यात पाहायला गेलं तर. नक्कीच आपण बघताय कशा पद्धतीने यावर्षी दरांमध्ये वाढ झालेली आहे. एकूण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात ग्राहक खरेदीसाठी झुंबड करतात. मात्र या सगळ्या ग्राहकांना यावर्षी जी महागाई वाढलेली आहे त्याचा कुठेतरी फटका बसतोय. आणि जरी फटका बसत असलो तरी गणपती सण हा कोकणातल्या, एकूणच बघितलं कोकणवासियांसाठी सर्वात महत्वाचा सण असतो. महागाई जरी वाढली असली तरी मोठ्या प्रमाणात ग्राहक मात्र खरेदीसाठी झुंबड करताना आता पाहायला मिळत आहेत. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.